केसीसी मॅथ क्लासेस उदगीर मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युले. 8 क्लासचा हा 5वा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये एक्सपान्शन फॉर्म्युलेचं एक्सपान्शन करून आपल्याला ते गणित सोडवायचे. त्यासाठी प्रथम आपल्याला फॉर्म्युले पाठ करायचे. फर्स्ट a प्लस बी चा वर्ग दिलेला आहे. तर हे फॉर्म्युले आपल्या गेल्या वर्षी झालेले आहेत. याचा एक्सपान्शन होतो a चा वर्ग प्लस 2ab प्लस बी वर्ग. दुसरा आहे त्यामध्ये a मायनस बी त्याचा वर्ग बरोबर तेच येते a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तिसरा आहे त्याच्यामध्ये a प्लस बी आणि a मायनस बी. याचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे फॉर्म्युले आपल्याला मागच्या वर्षी झालेले 7वी ला. आता या वर्षी याच्या पुढचे फॉर्म्युले याचा क्यूब आपल्याला काढायचा यावर्षी. तर हे फक्त आपल्याला सरावासाठी दिलेले आहे. तेवढा सराव या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहेत आणि 5.1 हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर फर्स्ट त्यामध्ये दिलाय यूज द अबव फॉर्म्युले टू फिल प्रॉपर टर्म्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. आता आपण हे फॉर्म्युले वापरून खाली काही गणित दिले आपल्याला ते करायचे. त्यातला फर्स्ट गणित आपण इथं करूया. दिस फॉर्म्युले हे फॉर्म्युले वापरायचे आहेत आणि इथले गणित करा म्हणले. काय पहा इथं एक्स प्लस 2y स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तिथं प्लस आहे. प्लस असल्यामुळे प्रत्येकाने एक एक टर्मची आपल्याला इथं लिहून घ्यायचं आहे. एक्स स्क्वेअर एक्स चा वर्ग प्लस 2ab म्हणले 2 घ्या इथं. a इथं काय एक्स आहे आणि b काय 2y प्लस 2 चा स्क्वेअर 4y स्क्वेअर असं येते. त्याचा पूर्ण लिहून घ्या. आता एक्स का वर्ग प्लस 2 इंटू 2 4 xy प्लस 4y स्क्वेअर. या पद्धतीने त्याचं उत्तर येते. तर इथं बॉक्स दिलेला आहे. इथे या बॉक्स मध्ये आपण याला इथं 4xy लिहायचे. हे फक्त सरावासाठी आहे. ते आपल्याला गणित येणार नाही. सरावासाठी गणित आहे. सेकंड आहे त्यामध्ये 2x मायनस 5y. 2x मायनस 5y त्याचा वर्ग. आता इथं हा फॉर्म्युला पाहायचा. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इथं गणित करायचे. 2 चा स्क्वेअर 4 x स्क्वेअर मायनस 2x आणि 5y प्लस 5 स्क्वेअर 25 आणि y स्क्वेअर 4x स्क्वेअर मायनस 2 इंटू 2 4 इंटू 5 20 xy प्लस 25y स्क्वेअर. या पद्धतीनं येते. मग जिथं आता बॉक्स केलेला आहे 2 जागी बॉक्स आहे. या 2 जागी आपल्या इथं बॉक्स करायचे. इथं मायनस आहे. इथं आपल्याला बॉक्स करून घ्यायचे. क्वेश्चन त्यामधला खाली तिसरा दिलेला आहे. तिसरा थोडा मोठा आहे. इथून स्टार्ट करतो. याला 101 स्क्वेअर. तर 101 स्क्वेअर करताना आपल्याला त्या 100 चे असं त्याचं डिवायडेशन करून घ्यायचं आहे. 100 प्लस 1. आता एकाचे स्क्वेअर करायचा. 100 स्क्वेअर प्लस 2 a म्हणजे 100 b म्हणजे 1 प्लस 1 स्क्वेअर 100 स्क्वेअर. एक काढून 4 शून्य द्यायचे. 4 शून्य मारायचे प्लस 2 इंटू 200 प्लस 1 ला 1. सर्वांची टोटल एका जागी करून घ्यायची. आता सर्वांची टोटल करताना 201 येते इथं. मग 10 201 असं त्याचं उत्तर येते. त्या प्रत्येक मध्ये आपल्याला स्क्वेअर जिथे जिथं बॉक्स आहे तिथं बॉक्स मध्ये आपल्याला लिहून घ्यायचे आणि त्याचं पुढे आपल्याला गणित करायचे, उत्तर करायचे. इथं आपल्याला बॉक्स पुढे करायचे. आता याला बॉक्स करायचे 100 ला. त्यानंतर याला बॉक्स करायचे इंटू 1. हे सगळं एका बॉक्स मध्ये येतं आणि प्लस 1 स्क्वेअर.
हे याला पण बॉक्स आहे पुढे उत्तराला, याला पण पुढे उत्तराला बॉक्स करून घ्या. त्यानंतर आहे आपण इकडचं खोडून इकडे वर लिहून मुलांना सर्वांना व्यवस्थित दिसेल. या चॅप्टर मध्ये जास्तीत जास्त फॉर्म्युले जो पाठ करेल, जो सूत्र पाठ करेल त्यालाच हे व्यवस्थित जमेल. त्यामधला क्वेश्चन आहे 4th. आता 98 स्क्वेअर करायचे आपल्याला. 98 स्क्वेअर करताना आपण 100 - 2 करायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचं. आता 100 स्क्वेअर 1000, 10,000. 100 × 100 10,000 minus 2 into 100 into 2 plus 2 square 4. 10,000 minus 202 400 plus 4. पहिले 400 याच्यामधून काढून घ्या, मग ते 4 त्याच्यामध्ये मिसळायचे आपल्याला. इथं 10,000 minus 400 0 0 इथं 96 प्लस ते 4 ऍड करा 9604. म्हणजे इथं जे उत्तर येते आपल्याला 9604 लिहायचे आपल्याला उत्तरामध्ये. हे रफ फिगर बाजूला करून घ्यायचे आणि ते उत्तर तेवढं आपल्याला 9640 असे लिहायचे. त्याच्यानंतर एक शेवटचा आहे पाचवा गणित आहे. त्यामध्ये एका कंसामध्ये 5m + 3n, दुसऱ्या कंसामध्ये 5m - 3n असं दिलेलं आहे. आता आपल्याला एका टर्मला मल्टिप्लाय करायचे आहे. फर्स्ट एक टर्म घ्यायचा आणि पूर्ण कंस घ्यायचे. 5m घ्यायचं आणि 5m - 3n घ्यायचं. एकदा प्लसला प्लस घ्यायचं, इथला 3n घ्यायचं आणि हा कंस जसा तसा घ्यायचा पुढे. अशा गणित आता आपल्याला 7वी ते 8वीला आहे. 7वीला हे सर्व झालेलं ते वर, आता 8वीला असे गणित आहेत. हे 5m या कंस डिवाइड करायचं. इथं 2 टर्म आहेत, त्यातला एक टर्म घ्यायचा, हा कंस हा ब्रॅकेट पूर्ण घ्यायचा. नंतर हे 3n घ्यायचं आणि हा ब्रॅकेट पूर्ण घ्यायचा. आता मल्टिप्लाय करून घ्या आणि ऍडिशन करा. 5 × 5 25, m × m m² मायनस 5 × 3 15 आणि m प्लस आता हे कंस पूर्ण सुटला, त्याचं उत्तर एवढं आलेलं आहे. इथला पुढचा 3 × 5 15 m मायनस 3 × 3 9n². आता हे -15 आणि +15 दोन कटून जातात. उत्तर येतं 25m² - 9n². याचं उत्तर एवढं आहे. अशा प्रकारे आपण दिलेला जो सराव होता, चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट चालू करण्याच्या पहिले आपण हा सराव पूर्ण करून घेतलेला आहे. 5.1 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तरी असे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.